मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमधला जागा वाटपाचा तिढा काही केल्यास संपत नाहीये. महायुतीचा विचार करायचा झाला तर एकमत होत आलंय, पण अजून 100% झालेलं नाहीये. अजित पवारांनी जागा वाटप जाहीर करण्यासाठी 2 दिवसांपूर्वी माध्यमांसमोर येत 28 मार्चची तारीख दिलेली होती. मात्र आतापर्यंत तरी महायुतीतनं या संदर्भात पत्रकार परिषद किंवा अन्य कुठल्या माध्यमातून हे जाहीर होणार का याबाबत कुठलाही निरोप नाहीये. याबाबत अनेक उलटसुलट चर्चा, अनेक रूमर्स समोर यायला लागलेले आहेत जागा वाटपासंदर्भात. आणि या सगळ्याचा सारासार विचार करता या जागा वाटपात अजित पवारांना खैरात आणि शिंदेंची कुचंबणा असं काहीसं चित्र दिसतंय. रायगड राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे लढण्याच्या चर्चा आहेत. म्हणजे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिंदेना उमेदवारीच नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात शाहू महाराजांच्या उमेदवारीनंतर शिवसेनेसमोर तगडं आव्हान आहे. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींकडे अपर हँड असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या या 2 जागी सुद्धा शिंदेना धक्का बसू शकतो. याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कल्याण याच्यावरती भाजप दावा सांगतंय असं कळतंय. नाशिक राष्ट्रवादीला जाण्याच्या चर्चा आहेत. परभणी जिथे शिवसेनेचं संघटन मोठं आहे ती रासपकडे गेल्यात जमा आहे. मग शिंदेंच्या हक्काच्या जागांपासून ते दूर राहण्याचं कारण काय आहे? शिंदेंच्या शिवसेनेची जागा वाटपामध्ये कोंडी होते का? तसं होत असेल तर तसं का होतंय? अजित पवारांना खैरात आणि शिंदेंची कुचंबणा असं चित्र महायुतीत आहे का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि या संदर्भात आपल्यासोबत चर्चेत सहभागी होतात भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. सर, मी सुरुवातीला योगेश केदार यांच्याकडे जाईन. योगेश केदारजी, आता आम्ही ज्या काही जागांबद्दल मी सांगितलं त्या जागा खरं तर शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील अशी चर्चा होती. मात्र हातातनं सुटताय त्या जागा आणि हक्काच्या जागा, ताकदीच्या जागा अशा हातातनं सुटतायत. शिंदेंची शिवसेना काय विचार करते या सगळ्या संदर्भात? हे बघा, मान्य एकनाथ शिंदे साहेब हे अत्यंत सक्षम नेतृत्व आहेत. हो, नरेंद्र मोदीजी आणि अमित शहांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि शिंदे साहेबांचा ह्या दोघांच्यावरही विश्वास आहे. राज्यातल्या देवेंद्रजींच्यावर विश्वास आहे. एक आमचं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक ट्युनिंग आहे आणि जे काही निर्णय होतील ते शिवसेनेच्या हिताचे होतील. जे काही निर्णय होतील ते राष्ट्राच्या हिताचे होतील, महाराष्ट्राच्या हिताचे होतील. आज घडीला आम्हाला नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं आहे अशी भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. आणि राज्यात तर हिंदुत्वाचं सरकार बसवलेलं आहेच आपण आता, आणि देशात सुद्धा हिंदुत्वाचं सरकार आहे. माननीय नरेंद्र मोदीजी जसं देशाचं नाव जगात रोशन करत आहेत, अगदी त्याच पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अथक अहोरात्र काम करून ह्या महाराष्ट्राचा विकासाचा रथ आता वेगानं हाकायला चालू केलेला आहे. आणि मोदीजी आणि अमित शहांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आज घडीला आम्हाला नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आणि आमच्या शिवसेनेवरही अन्याय अजिबात होणार नाही. शिंदे साहेब हे अत्यंत ठाम आणि कठोर निर्णय घेणारे नेतृत्व आहेत. ते दिसताना जेवढे मृदू दिसतात तेवढेच त्यातून कणखर असलेले एक सक्षम नेतृत्व शिवसेनेला मिळालेलं आहे. मला एक सांगा योगेश केदारजी, तुम्ही म्हणताय न्याय मिळेल, तुम्ही म्हणताय जो निर्णय होईल तो शिवसेनेच्या फायद्याचा असेल. कोकणामध्ये उमेदवारी नसणं हा शिवसेनेचा फायद्याचा निर्णय आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या 2 जागा तुमच्या वाट्याला येऊ शकतात तिथे तुमचं पारडं जड नसणं हा फायद्याचा निर्णय आहे. नाही, तसं नाही. कधी कधी काही गोष्टींमध्ये मागं पुढे सरकण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. लवचिकता राजकारणाचा स्थायी भाव आहे, स्वभाव आहे. तर लवचिकता आपण ठेवली पाहिजे. परिस्थिती बघून राजकारणामध्ये डावपेच आखले जातात आणि त्यानुसार आमचे डावपेच चालू आहेत. आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आमची पूर्ण शिवसेना, जे बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्या निर्णयामध्ये आम्ही सोबत त्यांच्या राहणार आहोत. ठीक आहे, मी अजित चव्हाण यांच्याकडे जाते. अजित चव्हाणजी, मी कुचंबणा हा शब्द खूप विचारपूर्वक या ठिकाणी वापरला. अगदी उदाहरणच त्याच्यासाठी द्यायचं तर सातारा आणि नाशिकची जागा. साताऱ्याची जागा ही उदयनराजेंची आहे. उदयनराजेंना विनंती करण्यात आली होती की त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवावं, मात्र ते भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहेत. आणि नाशिकची जागा त्या बदल्यात राष्ट्रवादीला दिली जाऊ शकते अशी चर्चा बाहेर आलेली आहे. नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेची. फायदा भाजप आणि राष्ट्रवादीचा होतोय आणि एक जागा शिंदेंच्या शिवसेनेची कमी होते. गृहीत धरलं जाते शिंदेना, असं चित्र बाहेर दिसतंय. नम्रताजी, पुढारी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या पॅनलवरच्या सर्व मान्यवरांना आज तिथीनुसार शिवजयंती आहे. अतिशय मनापासून सगळ्यांना शुभेच्छा. जय शिवराय. नम्रताजी, बघा असं आहे की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस ये फेविकॉल का जोड आहे. आणि
अजित पवार साहेब त्याच्यामध्ये आलेले आहेत. ही जी बर. त्रिमूर्ती आहे, या त्रिमूर्तीनं महाभकास आघाडीच्या सरकारला घालवण्याकरता, महाराष्ट्र वाचवण्याकरता आणि हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता एका गोष्टीवरती एकत्र येत हे सरकार स्थापन केलंय, ते म्हणजे त्याग. आणि त्याची सुरुवातच झाली अशी की माननीय फडणवीस साहेबांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पक्षासाठी, विचारासाठी, आपल्या नेत्यांच्या आदेशासाठी आणि हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता किती मोठा त्याग केला आहे आपण बघितलं. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीत आता आपण जे बोलतोय, आपण ज्या जागांचाही उल्लेख केला, मला त्यातली बरीचशी माहिती आहे, पण ती अशी माध्यमावरती मला सांगता येणार नाही. मी माझ्या पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून पक्षाची अधिकृत भूमिका इथं मांडताना इतकंच सांगतो की सन्माननीय शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन इतका मोठा सन्मान भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते त्यागमूर्ती माझे नेते देवेंद्रजींनी केलेला आहे. मला असं वाटतं विश्वास, दृढता, त्याग आणि एकमेकाबद्दल सुरुवातीपासून असलेला आदर, यावर ही युती आहे. ही हिंदुत्वाची, विचाराची युती. बघत बर. नम्रताजी, एक छोटंसं पद या राजकारणामध्ये कुणी कुणासाठी आज सोडत नाही. भाजपच्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं. सुरुवात ही इथून झालेली आहे. त्यामुळं कोचंबणा, आपण पत्रकार आहात, आपल्याला तो शब्द वापरण्याचा अधिकार आहे, आपला मी सन्मान करतो, परंतु कोचंबणा होणार नाही, इतकीच अधिकृत भूमिका भारतीय जनता पार्टीची मी आपल्याला सांगतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय का की मुख्यमंत्रीपद जे एकनाथ शिंदेना मिळालं त्या बदल्यामध्ये त्यांनी त्यांच्या काही जागांचा त्याग करावा असं तुम्ही म्हणताय? कारण त्याग इथे फक्त शिंदे त्यांच्या जागांच्या बाबतीत करताना दिसत आहे. नाही नाही नम्रताजी, अजूनही जागा वाटप जाहीर झालेलं नाही. म्हणजे आत्ता या क्षणापर्यंत जिथून बैठक सुरू आहे तिथून अगदी काही मिनिटावरती, म्हणजे तिथंच त्याच परिसरामध्ये मी आहे. आपण जे सांगताय त्यातल्या काही गोष्टींवरती शेवटच्या क्षणी बदल होतील. त्या चर्चा आहेत, रुमर्स आहेत. हे म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, नेता आपल्या कार्यकर्त्याकरता, माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी एका आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी याकरता 22 मिनिटं त्याची बाजू मांडली. एक लक्षात घ्या, एक एक लोकसभेची जागा ठरत असताना तिथं अनेक कंगोरे असतात. कोणाला तरी माघार घ्यावी लागते, कोणाची तरी लॉटरी लागते, कोणतरी यशस्वी होतो. पण वेगवेगळ्या पक्षामधल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या सर्व राजकीय इच्छा आकांक्षांना आमचे हे तीनही नेते अचूक सांगड घालून जागांची निवड करतील. महायुती अतिशय ताकदीनं या जागा वाटपामध्ये एकमेकाला साथ देईल याचा मला विश्वास आहे. बरं, मोहिते सर, मला ना खरं तर कधी कधी या दोन्ही पक्षांचं म्हणजे शिवसेना आणि भाजप यांचं कौतुक का करावं असं वाटतं, कारण ह्यांचे नेते, ह्यांचा टोन एक असतो, कधीही एकमेकांवरती नेत्यांकडनं कुठचीही वेगळी वाक्य येत नाहीत आणि आम्ही सगळे एकाच दिशेनं बघतोय हे यांच्याकडनं वारंवार सांगण्याचा प्रयत्न होताना आपल्याला दिसतो. अर्थात काही मतमतांतरं समोर येतात इतर नेत्यांकडनं, मात्र तरी सुद्धा आपल्यासारखे पत्रकार ज्या वेळेला याकडे बघतात त्यावेळेला कुठंतरी ती कोणाची कोंडी होतीये, कुणाला बोटचेप धोरण घ्यावं लागतंय, कुणाची पाचही बोटं तुपात आहेत, हे सगळं आपण जो अनालिसिस करतो त्यानुसार. नम्रता, म्हणजे अजित चव्हाण खूप चांगले प्रवक्ते आहेत. ते पक्षाची भूमिका मांडतात आहे, महायुतीबद्दलही बोलत आहेत, स्वाभाविकच आहेत. योगेश केदारसुद्धा नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत, त्यांनाही त्यांची खिंड लढवणं भाग आहे. मात्र पत्रकार म्हणून अजित चव्हाणांनी राजकीय पत्रकारिता जी केलेली आहे त्यावेळी त्यांनाही अभ्यास आहे. शिवसेना म्हटलं की काय, आधी कोकण. नारायण राणेंची उमेदवारी ही काय शिंदेंच्या शिवसेनेतर्फे तर नसणार आहे, ते धनुष्यबाणावर नाही कमळावरच लढणार ना. त्याचप्रमाणे शिवसेना म्हटलं की मुंबईसुद्धा 3-3 असे 6 खासदार जे महायुतीचे गेले त्यात त्यातले भले शिंदेंकडे 2 आले असतील, पण त्यांनाही सध्या जागेची खात्री नाही की आपल्याला मिळेल की नाही. तसंच शिवसेना म्हटलं की मराठी माणूस. आज यशवंत जाधवांचं नाव आलं आहे दक्षिण मुंबईतून, परंतु आत्तापर्यंत निश्चितपणे होय, लालबाग, परळ, गिरणगाव आणि त्याचबरोबर गिरगाव सांस्कृतिक अस्मितेचा भाग, हे सारं ज्या मतदारसंघात आहे, केवळ मलबार हिल नाही आहे, केवळ काळबादेवी नाही आहे, केवळ कुलाबा नाही आहे, ती दक्षिण मुंबई, मराठी माणसाची दक्षिण मुंबई ही शिंदेंच्या शिवसेनेला लढवायला मिळेल. तिथं धनुष्यबाण
वोटिंग मशीनवर दिसेल याची निश्चिती शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनाही नाही आहे. नाशिक परंपरेनं तिथं नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार आला आहे. हेमंत गोडसेंची काल रात्रभर समजूत काढली जात होती, इनसाइड स्टोरी. आज तर 4 तास ते ताटकळलेले हो ना. आणि कसे ते निघालेत नाशिकहून, कशा पद्धतीनं ते आपल्या आता बाजू मांडणार आहेत याच्या स्टोरीसुद्धा आपण दाखवल्यात. घडतंय कसं? सर्वात मोठं उदाहरण देतो मी एक. मराठवाड्यातला परभणी मतदारसंघ. शिवसेना, मी जसं कोकण म्हणालो, मुंबई म्हणालो, उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकचं नाव घेतलं, तसंच मराठवाड्यातलं परभणी. म्हणजे परभणीकरांची नम्रता तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही महाराष्ट्र पालथा घातलाय. परभणीकरांचा एक वेगळाच त्यांचा स्वॅग आहे की युरोपात जर्मनी आणि जगात जर्मनी आणि राज्यात परभणी इतकं ते पुढचे आहेत. मात्र त्या परभणीचं आणखी एक राजकीय वैशिष्ट्य म्हणजे वर्षानुवर्ष तिथं शिवसेना आणि फक्त शिवसेनेचा खासदार निवडून जातो, तो निवडून येतो आणि परत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जायचा. हे वर्षानुवर्ष चालत आलं. पण परभणीकर मात्र तिथं एक घोषणासुद्धा असायची, खान की बान. यावेळी नम्रता तुम्हाला ठाऊक आहे की आपल्याला आधीच कळलेलं की परभणीत यावेळी खान की बान चालणारच नाही. कडवट हिंदुत्ववादी सत्तेत असले तरीसुद्धा तिथं काय चालणार? तर तिथं आधी वाटलं घड्याळ चालेल, त्याची टिकटिक राजेश विटकरांमुळे ऐकायला आलं. अजितदादांना ती जागा देऊ करण्यात आली. त्यानंतर काय घडलं? आता कळलं की अहो ते महादेव जानकर आले ना, तिथं धनगर मतंसुद्धा आहेत, त्यांना दिलं पाहिजे. मग परभणी त्यांना द्यायचं ऐकायला मिळालं. अर्थात अजित चव्हाण जसं बोललेत, देवेंद्रजींसारखा नेता लोकांशी, कार्यकर्त्यांशी कनेक्ट असणारा, एकेका कार्यकर्त्यासाठी 22 मिनटं काय एक दिवससुद्धा बाजू मांडत असेल त्यात शंका नाही. मात्र आपण शिंदेंच्या शिवसेनेतर्फे जेव्हा बोलतोय, त्यांच्याबद्दल जेव्हा बोलतोय, तर तोच प्रश्न येतो की ते 13 खासदार जे सर्वस्व पणाला लावून शिंदेंच्या शिवसेनेत गेले, त्यांच्या भवितव्याचं काय? आज त्या बुलढाण्यामध्ये बंड झालं. तिकडच्या एका आमदारानं, संजय गायकवाडांनी अर्ज दाखल केला. दुसरं तसंच इतर ठिकाणी ऐकायला मिळतंय. हे सर्व जे सुरू आहे ते लक्षात घेतलं आणि त्यातही महायुतीच्या प्रत्येक नव्या सदस्याची, नव्या मित्रपक्षाची किंमत, मग ते नाशिकमध्ये जर भुजबळांना दिलं तर शिंदेंची शिवसेना चुकवणार आहे. जर समजा मनसे आली तर शिर्डीमधून शिंदेंची शिवसेना चुकवणार आहे. परभणीमध्ये आधी अजितदादांसाठी आणि आता राष्ट्रीय समाज पक्षांच्या जाणकारांसाठी शिंदेंची शिवसेना चुकवणार आहे. म्हणजे जे काय किंमत चुकवायची आहे ती योगेश केदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेनं चुकवायची. आणि यांनी मात्र फक्त महायुती कशी महाशक्ती, थोडंसं मला असं वाटतं दोस्ती होती तो दोनों तरफ से होनी चाहिए. बर, थोडक्यात अजित चव्हाणांची मी कॉमेंट घेते आणि मग योगेश केदारांकडे जाते. अजित चव्हाण. नाही, मला मोठे सरांसारख्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संपादकाचं म्हणणं फोडून काढण्याचं म्हणजे अशी हिम्मत होत नाहीये. पण सर, दोस्ती दोनों तरफ से जरूर होती है. आणि मला असं वाटतं आता दुसरी बाजू जी आहे ती दुसरी बाजू आता आपल्याला आपल्या मित्रांना केलेली जी मदत आहे त्याचा चुकारा करते असंही आपण समजा. दुसरा विषय आणखी महत्त्वाचा सर मी आपल्या लक्षात आणून देतो. आपण जे इकडं शिंदे साहेबांच्या सोबत आलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये उल्लेख करतात, स्थानिक पातळीवरती या खासदारांच्या यापैकी जवळपास सगळे खासदार बोलते सर आपल्या संपर्कात असतील, ते आपले मित्र असतील, अनेक वर्ष तुम्ही त्यांना राजकीय मार्गदर्शन करत असणार. मोदींच्या मतावरती ही मंडळी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निवडून आली. त्यांचं निश्चित काम असेल त्यांचा आदर राखून, परंतु नरेंद्र मोदींचा करिश्मा होता आणि प्रत्येकालाच जिकडे मोदी असतील तिकडे जायचं होतं, हे तितकंच खरंय. आणि मी मगाशीच सांगितलं, अजित चव्हाण, मला मुद्दा लक्षात आला म्हणून तुमच्याच मुद्द्यावरती एक प्रश्न विचारते. मोदींच्या करिश्म्यावरती तुम्ही म्हणताय मागची 2 टर्म, 5 टर्म निवडून आलेल्या भावना गवळींचं काय? भावना गवळींना खासदारकी द्यायला नको म्हणून भाजपकडनं दबाव येतो, अशा बातम्या बाहेर येत आहेत. नाही, प्रत्येक मतदारसंघामधला विषय अतिशय वेगळा असतो. मी आधी पत्रकार म्हणून आणि नंतर त्यांच्या वाशिमण परिसरामध्ये खूप फिरलोय आणि नंतर आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा फिरलोय. नम्रताजी, बघा, माझा मित्रपक्ष असला तरी त्या पक्षाच्या अंतर्गत काही गोष्टी असतात, त्यांच्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. तो त्यांचा सन्मान मी तेवढा ठेवला पाहिजे, त्यामुळे मी त्यात फार टिप्पणी करणार नाही. परंतु तो मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांचा अधिकार आहे किंवा त्यांच्या नेत्यांचा त्या बाबतीत बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं.
आमच्या भगिनी मला भाऊ म्हणून अतिशय जीव भावनाताई लावतात. माझे व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण मी मगाशीचा मुद्दा माझा पूर्ण करतो की ज्या पद्धतीनं आपण आता एकेका जागेचं विश्लेषण केलं, त्यातलं अजून जाहीर झालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं ते थोडं घाईचं होईल. सगळ्याच ठिकाणी आमच्या मित्र पक्षावरती अन्याय झालेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. असे डिसिजन्स काही मिनिटात किंवा आजच्या ऐवजी उद्याला किंवा काही तासामध्ये आपल्या समोर येतील असं मला नम्रपणे सांगायचं. बरं, मी योगेश केदारांकडे जाते. योगेश केदारजी, चित्र असं दिसतंय की ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर शिवसेना तर शिंदेसोबत आली, मात्र जिथे इलेक्टिव्ह मेरिट येतं तिथे शिंदे किंवा ज्या ठिकाणी वाटाघाटी करायची वेळ येते तिथे शिंदे हे पहिल्या दिवसापासून बॅकफुटवर दिसले. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, पण त्यानंतरचे जे काही निर्णय आहेत त्यामध्ये वारंवार शिंदे बॅकफुटवर आहेत अशाच चर्चा समोर दिसत आहेत, असंच चित्र समोर दिसतं. दुसरीकडे असं आहे की जर शिंदे बॅकफुटवर नसतील तर मग त्यांच्याकडे निवडून देण्यासारखी, निवडणुकीमध्ये उभं करण्यासारखी माणसं नाही आहेत, म्हणजे संघटना त्यांच्या समोर आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी घडलंय. नेमकं वास्तव काय आहे? योगेश केदारजी, तुमच्याकडनं म्यूट झालेलं आहे कदाचित तुमचं नेटवर्क. ते फक्त अनम्यूट करा आणि मग बोला. तुमचा आवाज पोचत नाहीये. हा, आता येतोय? हो, तुमचा आवाज येतोय, बोला. हा, मगाशी आपण एक मुद्दा घेतला होता की मुंबई शिवसेना ही मुंबई, कोकण ह्याच्या पलीकडे आपण विचार करायला नको, थोडासा मराठवाडा याच्या पलीकडे विचार नाही म्हणतो आम्ही. म्हणतोय की ते बाले किल्ले आहेत शिवसेनेचे. मी आज तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, मागच्याच काही दिवसापूर्वी राजस्थान मधल्या इंडिपेंडेंट आमदार महिलेने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. अनेक राज्यातल्या लोकांनी, आमदारांनी आता शिंदे साहेबांसोबत येण्याची इच्छा जाहीर करायला सुरुवात केलेली आहे. येणार आहेत. 15-16 लोकांची लिस्ट तयार झालेली आहे. आणि शिंदे साहेब आज सुद्धा गोविंदांना, म्हणजे शिंदे साहेब एक नंबर 1 सीएम आहेत आणि आता हिरो नंबर 1 ला सुद्धा त्यांनी आज सोबत घेतलंय. कला क्षेत्रातल्या सुद्धा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञ माणसांना घेऊन आपली संघटना ही एकदम टॉपच्या लोकांना सोबत घेऊन मोठी करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब करायला लागलेले आहेत. जे काही नुकसान उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झालेलं होतं, डिग्रेडेशन जे झालेलं होतं, ते सगळं भरून काढून आता आमची शिवसेना पुन्हा नव्यानं उभा करायची. आणि आमच्या सोबत जर भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्रजी, योगेश केदारजी, मला एक सांगा, तज्ञ माणसांना सोबत घेतलं तुम्ही म्हणताय, निवडणुकीच्या तोंडावर कशी हो ही सगळी तज्ञ माणसं एकदम फ्लॉक आल्यासारखी एकत्र येतात? याच्यापूर्वी का नाही आली संघटना वाढवायला? निवडणुकीच्या तोंडावरच कशी ही सगळी तज्ञ आणि कला क्षेत्रातली माणसं तुमच्या पक्षामध्ये येतात? याच्यापूर्वी का नाही आली? आणि फक्त तुमच्याच पक्षाला नाही, हे इतरही सगळ्या पक्षांना लागू आहे. आपण गेले 2 वर्ष बघत असाल, वर्षा निवासस्थान हे इन्कमिंगचं निवासस्थान झालंय. हे सर्वसामान्य माणसांचं, सामान्य लोकांचं निवासस्थान झालंय. शेकडो हजारो सरपंच तिथं प्रवेश करते झाले, नगरसेवक प्रवेश करते झाले. दररोज काही ना काही लोक तिथं प्रवेश करते होतात. असं काही नाहीये. दररोज शिंदे साहेबांच्या सोबत माणसं जोडायला लागलेले आहेत. आज निवडणुका आहेत म्हणून थोड्याशा बातम्या आपण एक्स्ट्रा करतोय, पण तुमच्या पुढारी न्यूजने सुद्धा अनेक गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. हा, राज्याच्या हितासाठी शिंदे साहेबांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या सगळ्या निर्णयांच्या जोरावर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत येऊ. नरेंद्र मोदीजी पुन्हा सत्तेत येणार, कारण त्यांचे सुद्धा निर्णय मोठे आहेत. आज महिलांचे निर्णय असतील, मराठा समाजाचे निर्णय असतील, ओबीसी 12 बलुतेदार, भटके विमुक्तांचे निर्णय असतील, या राज्यातले बहुतांश निर्णय करण्याचं काम शिंदे साहेबांनी केले. 500 पेक्षा जास्त GR काढायचं काम, आदेश काढायचे काम देवेंद्रजी, शिंदे साहेबांनी, अजितदादा पवारांनी केलेला आहे. हा विकासाचं राजकारण करूया. मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कर्तृत्व कसं आहे, किती आहे, कसं छान आहे वगैरे हा चर्चेचा वेगळा मुद्दा असू शकतो नक्कीच. मात्र भोईटे सर, माझा एक प्रश्न आहे. जर योगेश केदारांनी विश्लेषण दिलं की ही सगळी तज्ज्ञ मंडळी, राजकीय क्षेत्रातली मोठी मंडळी, कला क्षेत्रातली मोठी मंडळी जी येत आहेत, आता मिलिंद देवरा त्यांचं इन्कमिंग झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना काय मिळालं? राजू पारवे त्यांचं इन्कमिंग झालं काँग्रेसमधनं, दुसऱ्या दिवशी त्यांना काय मिळालं? आत्ता गोविंदा यांचं इन्कमिंग झालेलं आहे, दुसऱ्या दिवशी त्यांना काय मिळणार आहे? आपण वेगळी भाषांतर करायची का? नाही, मुळात असं आहे की नम्रता, तुम्ही सर्वच पक्षांबद्दल बोललात, ते लक्षात आणून दिलं ते बरं केलं. नाही आता पुन्हा एकदा योगेश केदार यांचा गैरसमज झाला. आपण भाजपची सुद्धा यादी वाचू शकतो, काँग्रेसची वाचू शकतो, अगदी ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा. कारण प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची यादी पाहिली तर लक्षात येतं की प्रत्येकालाच इम्पोर्टेड
कॅन्डिडेट आवडतात हे स्पष्ट दिसतंय. मुद्दा हा यातला एक महत्त्वाचा, आत्ताच योगेश केदार यांनी जो उल्लेख केला त्यामुळे मला बोलल्याशिवाय राहवत नाही आहे. राजस्थानचा त्यांनी उल्लेख केला, ज्या माजी मंत्र्यांचा उल्लेख केला ना, ते लाल डायरीवाले ते प्रसिद्ध मंत्री काँग्रेसच्या मंत्रिमंडळात होते ना, त्यांना काढण्यात आलं, ते शिंदेंच्या शिवसेनेत आले. पण योगेशजी, अहो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढे धडाडीचे आहेत, कर्तृत्ववान आहेत, त्याबद्दल काहीच तो या चर्चेचा विषयच नाही आहे. तुमचे नेते जे बोलतात, जे कामं चालू आहेत, ज्या धडाडीनं ते राज्यभर फिरत असतात, त्याचं कौतुकच. मुद्दा आहे की जयपूरला ते गेले राजस्थानात प्रचारासाठी, राजस्थान विधानसभेच्या, मात्र भाजपच्या रोड शोमध्ये भाग घेऊन त्यांना परतावं लागलं. त्या लाल डायरीवाल्यात तुम्ही ज्या आमदाराचा उल्लेख केला, उमेदवाराचा, त्याच्या प्रचारात सुद्धा नाही जाऊ दिलं. हो, पराभव झाला त्यांचा. हे शेजारचं दादर नगरा तपासून पहा तुम्ही, मी उगाच हवेत बोलत नसतो. दादरा नगर हवेलीच्या खासदार महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार निवडून आल्या. तुमच्या माहितीसाठी योगेशजी, आत्ताच्या निवडणुकीत परवाच त्यांचं नाव मी भाजपच्या उमेदवार म्हणून वाचलेलं आहे, कृपया तपासून घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला मी नम्रपणे सांगतो. अर्थात त्या ठाकरेंच्या शिवसेनेतच राहिल्या होत्या, हाही भाग तुमच्या लक्षात आणून देतो. एक मुद्दा यातला कसा आहे नम्रता, की तुम्ही जे म्हणालात निवडून येण्याच्या निकषावर, हा शब्द अनेक निष्ठावंतांच्या, केवळ इथं अजित बसले आहेत, अजित चव्हाण म्हणून भाजपाचं म्हणणार नाही मी, किंवा इथं समोर योगेश केदार म्हणून शिंदेच्या शिवसेनेच्या, असं नाही. ज्या याद्या येतात आहे त्यातून एकच संदेश आजच्या राजकारणाचा स्पष्ट दिसतोय. निवडून येण्याचा निकष हा शब्द घात करतोय. आज काही अडसुळांचं मी ऐकत होतो, इतर काहींचं ऐकत होतो. प्रत्येकाच्या हृदयातली ठसठसती जखम वेदना हीच आहे. कुठची तरी एजन्सी येते हो, तथाकथित सांख्यिकी गोळा करते आणि ती ठरवते या माणसानं काय काम केलं आणि कसं करायचं. संजय शिरसाट, योगेश केदारांच्या पक्षाचे, ते सांगत होते एका एजन्सीने म्हणा रिपोर्ट दिलेला, शिरसाट दणकन पडणार. 1 लाखापेक्षा मताधिक्य मिळालं असा दावा त्यांनी, की मताधिक्य किंवा तेवढी मतं त्यांना मिळाली. संभाजीनगर मध्यमध्ये बहुतेक ते निवडून येतात तिथून. हे जे घडतं ना, की कधी कधी आकडे जे येतात त्याच्यावर जेवढं विसंबून सध्याचं राजकारण होतं, तेवढं लोकांच्या संपर्कात असलेल्या नेत्यांच्या भरोशावर होताना दिसत नाही. आणि तिथं कुठंतरी अशा चर्चेची वेळ येते, हे मान्य करावं लागेल मला वाटतं योगेशजी आणि अजितजींना सुद्धा. जसं अजित चव्हाण यांनी सांगितलं की काही वेळातच किंवा कदाचित उद्यापर्यंत हा जागा वाटप, कुणाला कुठल्या जागा मिळणार हे जाहीर होईल, तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूया. मात्र या सगळ्यामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदे यांना बॅकफूटवर यावं लागतंय, ते बॅकफूटवर खरंच आलेले आहेत का, आणि जर आले असतील तर त्याची कारणं काय आहेत? इलेक्टिव्ह मेरिट हे काम आहे का, त्यांची संघटना कमी पडते का, त्यांच्याकडे जिंकून देतील असे उमेदवार नाही आहेत का, हे सगळे प्रश्न सुद्धा त्यासोबतच चर्चिले जाणार आहेत, हे नक्की. या चर्चेसाठी आपल्याला योगेश केदार, अजित चव्हाण सगळ्यांनी वेळ दिला. भोईटे सर, तुमचेही आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.